तर पब्लिक सगळं झालेलं आहे. आता लागूया आपल्या कामाला, लागूया नो स्टॉप. डायरेक्ट आता सुट्टी करेल ते डायरेक्ट जेवायला. आता इथून म्हणजे मी काय करतो काय नाही ते तुम्हाला कळेल आज. की जॉगिंग करतो आहे काय करतो आहे ते चिंतत नाही मोकळा. त्यांना पब्लिक सूर्यदेवतांना आपल्याला दर्शन दाखवलेलं आहे. तसं सकाळच्या ना 8-9 वाजून गेलेलं आहे. सूर्यदेवतांना कवा दर्शन दाखवलेलं आहे. म्हणजे सीन कसा व्हायचा थंडी आहे ना तर 9-9:30 वाजता सूर्य ते यायचा म्हणजे दिसायला चालायचं ना तर आबाळ सगळं दिसायचं ना. तर सकाळची वेळ झालेला आहे तर कसं काय मराठी पब्लिक तर सगळ्यांनी गुड मॉर्निंग. आणि सीन कसं झालं माहीत आहे का, लई दिवस झालं बाहेर गेलेलं नाही ना आपण, त्यामुळे ब्लॉग शूट काय झालेला नाही आहे. त्या बोललो मी आज हे कुठं ब्लॉग शूट करू, कामावर ड्रेस तुम्हाला दिसत असेल. आणि तुम्हाला प्लॅनिंग सांगत होतं की आपण एकदा बाहेर जाणार बाहेर म्हणजे अजून काही प्लॅनिंग फिक्स नाही झालेलं. प्लॅनिंग फिक्स झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की कसं काय म्हणजे जायचं आहे का नाही काय आहे. मग बोललो आज ब्लॉग शूट करू आणि तुम्हाला दाखवतो माझं काम कसं काय ते तर वाळू मिक्स करतात तुम्हाला माहिती आहे. तिथं हे अजून म्हणजे ही वॉश हवं तुम्हाला माहितीच आहे. ही वॉश हवं ह्याला लावायचे सगळ्यांनी. आणि खाली ना पायड्या घातले दाखवतो. खाली घातलेला आहे पायड. हे अजून करायचं आहे. हे आहे अजून हे आहे बघा. हे वरती मारायला लागतो तुम्हाला माहिती आहे. आता काय विषय सांगायलाच नको. तर बोललो आज तुम्ही हेच बघा. नेक्स्ट टाईम आपण कुठं बाहेर जायचं असेल तर बघू. बाहेर जायला लागणारच आहे आपल्याला. लई दिवस त्याला बाहेर पण गेलेलं नाही फिरायला. तर बोललो जाऊया. तर सुट्टी काम संपल्यानंतर जायचं का 27 तारखेला आहे आमची यात्रा. म्हणजे 27 तारखेला काय मला पण नाही माहिती. 27 तारखेला गावी जायचं का फिरायला जायचं मला ते कन्फ्युजन मोठं आहे. पण 27 तारखेला मी तर म्हणतो गावीच जायचं. तर बघू कसं काय होते. आणि बघू शकता तुम्ही हे सगळं झालेलं आहे म्हणजे थोडं पप्पा ते खाली आहेत सगळे टोटल आणि मी वरती काम करतो आहे. आणि सिनेमॅटिक शॉट ते एक नंबर येतील मला वाटतं इथं. पण इथं मला माउंट करायला काहीच नाही आहे. आता काहीतरी जुगाड करायला लागेल मला काहीतरी मोबाईल हे करून सिनेमॅटिक शॉट्स आणि टाईम लॅप काढायचं आहे. आज तुम्ही बघा ते आणि कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं आणि माझा आजचा म्हणजे मी काय करतो काय नाही ते तुम्हाला कळेल आज. ते त्यांना खालनं तुम्ही बघू शकता भरपूर उत्साह येतात. सगळी पाहाडं घातलं पाहिजे अजून हे भरपूर आज काम आहे मला. आणि त्यामुळे बाहेर फिरायला येत नाही आहे जास्त मला. आठवड्यात एकदा एक सुट्टी भेटते ते पण आराम करतो मी. करू का बंद मग बंद करशील का बंद करा थांबा 1 मिनटं. हा बरा थांबा कशी पण घेऊन येतोय. जेवण बरं लागलेच. आहेत खाली आहेत मामा आहेत की खाली. मामा गेले तर थांबा मी मलाच खाली जायला लागेल. आहेत झाले इथून चालू करूया ना. लय कशाला लयच झालं मला वाटतं पाणी लयच झाले. ते एक काम करा त्यातलं पाणी काढा जरा. तर पब्लिक सगळं झालेलं आहे. आता लागूया आपल्या कामाला, लागूया नो स्टॉप. डायरेक्ट आता सुट्टी करेल ते डायरेक्ट जेवायला. आता इथून चालू करायचं आपलं. इथून चालू करून लास्ट एंड खाली असणार आहे. आणि तुम्ही त्यावर सिनेमॅटिक शॉट्स बघा.
त्यांना पब्लिक जेवायला सुट्टी केलेली 1:30 वाजलेली तरी आता 2 वाजून गेलेले आहेत. आता परत जेवून काम परत चालू केलं आहे. आता लगभग मला तर वाटते 6-6:30 वाजता म्हणजे 6:30 वाजता सुट्टी करतो. तिथून पुढं आंघोळ बिंघोळ करून झाल्यानंतर मग बाहेर जातो. तरी लगभग मला वाटते 8 वाजेपर्यंत रेडी होईल. 8 वाजल्यापासून आपण बाहेर जाऊ कुठेतरी. बाहेर कुठं जाणार, जास्तीत जास्त चौकात जाईल, जो कुठं जाऊ शकत नाही. आणि आता माल टाकायला सांगितलं आहे, थोडं राहिलं हे तब्येत झालेलं आहे. आता हे कोटचं आहे, हे पण झालेलं आहे कंप्लीट. आता पायाला बांध सोडलं तर लगेच खाली होऊन जाईल. आणि हे लवकर झालं तर लवकर सुट्टी होईल, ना तर नाही झालं तर मग लेट सुट्टी होईल. बघू कसं काय होतं, मग सांगतो तुम्हाला कसं काय होतं ते. आणि जाऊया मग संध्याकाळी बाहेर 9:30-8 वाजताच बाहेर जायला लागणार आहे. 8 वाजता गेल्यानंतर बघू मग. तर ना पब्लिक आपलं कामावरून सुट्टी सगळी झालेली आहे. म्हणजे 6:30 वाजता सुट्टी झाली आणि मला व्हिडिओ चालू काय जरा टाईम झाला. म्हणजे कसं झाला माहिती आहे का, म्हणजे आंघोळ करायला मला भरपूर टाईम. आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसतो. जरा 10-15 मिनटं बसलो, बोललो आता बाहेरून जरा फिरून येऊया, पोट पण जरा हलकं येईल. आणि जास्त मी काय ब्लॉग हे करत नाही, म्हणजे वाढवत नाही आहे. तुम्हाला मी कसा वाटला, म्हणजे माझं डेलीचं हे रुटीन चालले. कसं वाटलं बाई काय आता दाखवलेलंच नाही तुम्हाला, काय माझं डेली चाललं आहे. आणि हे रुटीन माझं कायम चाललं आहे, त्याच्यामुळं काय दुसरं दाखवू शकत नाही ना. त्यामुळं आता बघू बाहेर केव्हा जाईल ना, तेव्हाच बघू कसं काय होतं ते. बाहेर जावंच लवकर. आणि यात्रा पण आली आमची जवळच, गावी जायचंच आहे आता लवकर. बघू तिथे केव्हा जायचं काय जायचं. गावचं कसं झालं आहे माहिती आहे का, इथं काम चालू आहे तर बोललं मी काम संपवून गावी जायचं असं बोलतो. पण यात्रा लागेल ना मध्ये, त्यामुळे आता गावी जायला लागते. आणि इकडं येईल का नाही, म्हणजे परत आता हे काम संपल्यानंतर इकडे येईल का नाही मला पण काय माहिती नाही. पण मस्त सिटी ना, इस्लामपूर मस्त आहे, मला आवडली, 1 नंबर आहे. तिकडं म्हणजे मन रमून जाते. म्हणजे जास्त कंटाळा येत नाही. मुंबईला कसं म्हणजे अंगाला कसा जायच नाही, तसं इकडं निघून जातो सगळं. आणि इकडं फिरायला पण एकट्याला मस्त वाटतं. म्हणजे असं नाही की कोणत्या संगतीनं पाहिजे तेव्हा हिंडू शकतो आपण एकटं. आणि जास्त वाढवत नाही. कसं वाटलं ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्या ब्लॉगमध्ये